सीझन बदलला किंवा ऋतू बदलला तर काही लोक वारंवार आजारी पडतात. म्हणजे काही लोकांची इम्युनिटी इतकी कमी होते की वारंवार सर्दी, खोकला किंवा पोटाच्या तक्रारी, डायजेशनचे प्रॉब्लेम, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्या लोकांना होतात. सारखा सारखा ताप येतो. तर अशा वेळी जर तुमची इम्युनिटी कमी होत असेल, डायजेशनचे प्रॉब्लेम होत असतील, तर सीझन बदलल्यामुळे जी काही इम्युनिटी कमी होत असते किंवा व्याधी प्रतिकार क्षमता कमी होत असते, तर ती व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही रसायन थेरपीज सांगितलेल्या आहेत किंवा काही असे फॉर्म्युलेज किंवा टिप्स आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत की जे तुम्ही नियमित सेवन केलात तर तुमची इम्युनिटी व्यवस्थित राहून तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुम्ही वारंवार आजारी पडणार नाही. तुमची इम्युनिटी व्यवस्थित राहणार आहे. तर यातलंच एक रसायन थेरपी म्हणजे ऋतू हरितकी सांगितलेली आहे. हिरडा पावडर तुम्हाला सर्वांनाच माहितीची असेल, तर ही हिरडा पावडर किंवा हरितकी पावडर तुम्ही एका ठराविक गोष्टीबरोबर त्या ऋतूमध्ये त्या गोष्टीबरोबर जर तुम्ही सेवन केलं तर तुमचे कुठलेही डायजेशन प्रॉब्लेम होणार नाहीत. किंवा ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन असतं की काही कुठलीही औषधं घेतली तर पोट साफ होत नसतं, तर अशा लोकांचं जे हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन आहे ते कमी व्हायला मदत होते. तुमची वारंवार सर्दी, खोकला किंवा ज्या लोकांना ॲलर्जिक सर्दी आहे ती सुद्धा मुळापासून बरी व्हायला मदत होते. तर ही हरितकी पावडर ठराविक गोष्टीबरोबर त्या सीझनमध्ये घेतली तर तुमची इम्युनिटी, तुमची ओव्हरऑल व्याधी प्रतिकार क्षमता व्यवस्थित होते. तर आता सध्या थंडीचा काळ आहे, म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतू चालू आहे. तर ही हरितकी पावडर जर तुम्ही सुंठ पावडर बरोबर घेतली तर सर्दी, खोकला किंवा ह्या थंडीमध्ये सांधे जखडणे वगैरे असे प्रॉब्लेम्स असतात तर ते कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर वसंत ऋतूमध्ये ही हरितकी पावडर जर तुम्ही मधाबरोबर घेतली तर कफाशी रिलेटेड तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्या ऋतूमध्ये होणार नाहीत, कारण वसंत ऋतूमध्ये कफाचे प्रॉब्लेम्स वाढलेले असतात. उन्हाळ्यामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्ही हरितकी पावडर गुळाबरोबर घेतली तर उन्हाळ्यामुळे जे काही किंवा अतिरिक्त उष्णतेमुळे म्हणजे शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होतात किंवा पित्त वाढतं तर त्याच्यावरती हे खूप चांगली काम होते आणि डिहायड्रेशन होऊ देत नाही. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही सैंधव किंवा सैंधव नमक बरोबर जर तुम्ही हरितकी पावडर घेतलीत तर वर्षा ऋतूमध्ये वाताचे प्रॉब्लेम्स होत असतात किंवा संधिवात वाढत असतो, तर हे प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते. शरद ऋतूमध्ये म्हणजे शरद ऋतू हा ऑक्टोबर हीट किंवा ऑक्टोबरमध्ये येत असतो, ज्याच्यामध्ये शरीराची उष्णता, पित्तासंबंधीचे प्रॉब्लेम किंवा अंगावरती पित्तगांजा उठणं असे प्रॉब्लेम्स असतात. तर अशा वेळी जर तुम्ही हरितकी ही खडी साखरेच्या पावडरीबरोबर घेतलीत तर शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी होते आणि पित्तासंबंधीचे प्रॉब्लेम्स कमी होतात. तर अशा पद्धतीने ही हरितकी पावडर किंवा हिरडा पावडर जर तुम्ही वर्षभर ह्या वेगवेगळ्या अनुपानासोबत किंवा वेगवेगळ्या गोष्टींसोबत जर घेतलीत तर तुमच्या पोटासंबंधीचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमची इम्युनिटी जी कमी झालेली आहे तर ती इम्प्रूव्ह व्हायला मदत होते.